शिवसेनेचे वरिष्ठ नेते भास्कर जाधव आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज उद्धव ठाकरे सभागृहामध्ये आले, अत्यंत खेळीमेळीचं वातावरण होतं, कारण त्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या भेटीने झाली। सभागृहात जाताना भेट झाली, दोघांनी एकमेकांना नमस्कार केला, पण सभागृहात गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलं त्यामध्ये म्हटले की 2029 पर्यंत आम्ही तिकडे येण्याचा स्कोप नाही, पण तुम्ही आमच्याकडे येण्याचा स्कोप आहे। काय अर्थ काढता तुम्ही या संपूर्ण वक्तव्यात? अर्थ काढतो एवढाच की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असे म्हणाले की 2029 पर्यंत आम्ही पलीकडे म्हणजे विरोधी पक्षाच्याकडे आम्ही यायचा काही चान्स दिसत नाही। बरोबर आहे। याचा अर्थ की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लवकरच मुख्यमंत्री व्हावं, म्हणजे आपोआपच आम्ही पलीकडे जाऊन विरोधी पक्षात बसू, असा त्याचा अर्थ होतो। आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो की त्यांनी लवकरच उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशा सदिच्छा व्यक्त केल्या। त्याला मी काय ऑफर म्हणणार नाही आणि म्हणून त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जेव्हापासून शिवसेना फुटली तेव्हापासून खरं तर एकनाथ शिंदे असतील आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या आमनेसामने येणं टाळत होते, परंतु आज सभागृहामध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या समोर भाषणं केली। एकनाथ शिंदेंनी उल्लेख केला की काही जणांनी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, परंतु अंबादास दानवे असे नाहीत, ते तळागाळातून आलेले नेते आहेत। त्यावरती उद्धव ठाकरेंनी देखील उत्तर दिलं। मला माहीत नाही काय उत्तर दिलं। त्याच्यानंतर फोटो सेशन जे झालं त्या फोटो सेशनमध्ये एकनाथ शिंदेंनी आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांच्या बाजूला बसणं टाळलं। नैसर्गिक आहे ते, स्वाभाविक आहे ते। कारण तुम्हाला काय वाटतंय असं? स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे, ह्याच्यात सगळं आलं। आपण पाहतोय की वरिष्ठ नेते भास्कर जाधव जे आहेत आपल्यासोबत होते आणि जे नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन योगेश गुरुसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।